गेलेलं वर्ष हे पूर्णपणे बॉलिवूडच्या नावावर होतं, पण या वर्षी शाहरुख खान किंवा सलमान खानचे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत. मात्र आमिर खान या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात जोरदार पुनरागमन करणार आहे. पण मात्र 2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप स्फोटक ठरणार आहे. याचं कारण म्हणजे 2025 मध्ये प्रदर्शित होणारे 5 ब्लॉकबस्टर चित्रपट जे मोठ्या बजेटवर बनवले जात आहेत. हे चित्रपट कोणते तर चला जाणून घेऊ. पहिला चित्रपट म्हणजे राजा. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. यात शाहरुख खान व्यतिरिक्त सुहाना देखील दिसणार आहे. यापूर्वी हा पूर्णपणे सुहानाचा चित्रपट असणार होता. या चित्रपटात शाहरुख खानने 200 कोटींची गुंतवणूक केल्याचं समोर आलं. पण आता या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याने त्याची तयारी पूर्वीपेक्षा मोठ्या स्तरावर केली जाते. चित्रपटाचे शूटिंग जून 2024 मध्ये सुरू झाले. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग लंडन मध्ये होणार आहे. त्यासाठी सुहानाने प्रशिक्षणही सुरू केले आहे. पुढील वर्षीच्या बिग बजेट चित्रपटांपैकी हा एक असेल. दुसरा म्हणजे लाहोर 1947. सनी देओल आणि प्रीती झंटाचा लाहोर 1947 खूप चर्चेत आहे. चित्रपटाचे शूटिंग जुलै 2025 पर्यंत संपणार आहे. सनी देओलने याचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाच्या मोठ्या स्टार कास्टची घोषणा फार पूर्वीच झाली होती. सनी देओलचा गदर 2 या चित्रपटामधून चांगलीच कमाई झाली. यानंतर लाहोर 1947 हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी फार महत्वाचा ठरणार आहे. तिसरा म्हणजे सिकंदर. सलमान खानने ईदला या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी ईद 2025 ला हा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. साजिद नाडियाडवाल ही चित्रपटाची निर्मिती करणार आहे, तर त्याचे दिग्दर्शन A.R. मुरुगदास करतात. नुकतीच रश्मिका सुद्धा या चित्रपटाशी जोडले गेली आहे. अर्थातच 2023 हे वर्ष सलमान खानसाठी काही खास ठरलं नव्हतं आणि हेही वर्ष नाही. तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल याची हमी देण्यात जात आहे. पुष्पा 2 मध्ये रश्मिकाची चांगली लोकप्रियता मिळाली होती. याचा पुरेपूर फायदा सिकंदरलाही मिळेल अशी चर्चा होती. हा एक बिग बजेट ऍक्शन थ्रिलर चित्रपट आहे. मात्र सलमानने या चित्रपटाला हो म्हणण्याचे कारण म्हणजे एकमेव म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चौथा म्हणजे वॉर 2. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करेल. ऋतिक रोशन आणि ज्युनियर NTR एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्साहिक होते. दोघेही सध्या आपल्या भागाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी सुद्धा दिसणार आहे. अलीकडेच या दोघांचे एक लुक सेटवरून लीक झाला होता. वॉरचा सिक्वेल प्रत्येक बाबतीत मोठा असेल. यात खूप ऍक्शन आणि ड्रामा असणार आहे. त्याचं बजेटही 200 कोटीहून अधिक असल्याचं सांगितलं जातं. पाचवा चित्रपट म्हणजे प्रेम आणि युद्ध. संजय लीला भंसाळी यांनी काही काळापूर्वी या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात रणबीर कपूर शिवाय आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचाही समावेश आहे. भंसाली यांच्या चित्रपटामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. प्रत्येक दृश्य परिपूर्ण करण्यासाठी प्रचंड टीम ही तैनात केली जाते. नुकतीच त्यांची हीरा मंडी ही वेब सिरीज स्ट्रीम झाली, जी 200 कोटी रुपयापेक्षा प्रचंड बजेटने बनवली गेली होती. मात्र कल्पना करा की तो चित्रपटवर किती खर्च करत असेल. आणि या चित्रपटाच्या तिन्ही स्टार्स वेगवेगळ्या स्टाईल्स मध्ये दिसणार आहे. तर तुम्हाला यापैकी कोणता चित्रपट बघायला आवडेल नक्कीच कमेंट करून कळवा.